कसे आहात रमेश? हो मी ठीक आहे. महेश भाऊ, एवढे सगळे दुधाचे कॅन? तुमच्याकडे तर दूध उत्पादन खूप चांगले आहे. एकूण किती जनावर आहेत? 25 दूध देणारे जनावर आणि त्यांची मुलं. तुमची सगळी जनावरे दूध देत आहेत का? नाही, 25 पैकी 5 जनावरे 8 महिन्यांची गरोदर आहेत. महेश भाऊ, असं वेगळं काय करता तुम्ही की इतकं दूध उत्पादन होतंय? तुम्ही जनावरांना काय खायला देता? हे सगळं कसं करता? आमच्याकडे तर 2-3 कॅनपेक्षा जास्त उत्पादन होत नाही. पहा सुरेश, पशुपालन ही आपली जबाबदारी आहे. थोडं लक्ष देऊन समजून घ्या, मग तुम्हीही माझ्यासारखं जास्त दूध मिळवू शकाल. खरंच? हो, चला मी समजवतो. मी ही डेअरी 5 जनावरांपासून सुरू केली होती आणि आज जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. हे तर खरंच कमाल आहे. पण तुम्ही हे कसं केलं महेश भाऊ? या मागचं कारण आम्हालाही सांगा जरा. अरे भाऊ, यात काही गुप्त किंवा रहस्य नाही. एक सोपा मार्ग आहे आणि थोडा विचार करून समजून घेण्याची गरज आहे. काय ते सांगा ना भाऊ. यासाठी तुम्हाला आधी फार्म इकॉनॉमिक्स समजून घ्यावं लागेल आणि ते कसं काम करतं हे जाणून घ्यावं लागेल. इकॉनॉमिक्स ते काय असतं? फार्म इकॉनॉमिक्स म्हणजे फार्ममध्ये लागणाऱ्या पैशांचा हिशोब. हिशोब? हो, याचे 2 मुख्य भाग असतात, जे डेअरी व्यवसायात नफा किंवा तोटा ठरवतात. पहिला म्हणजे खर्च आणि दुसरा म्हणजे उत्पन्न. समजा दररोज 15 लिटर दूध देणाऱ्या 10 गायींचा एक डेअरी फार्म आहे. डेअरी व्यवसायामध्ये या 10 गायींच्या देखभालासाठी दर महिन्याला होणारा खर्च, जसं की दाणा, सुका चारा, हिरवा चारा, वीज, पाणी, पशुवैद्यकीय खर्च, मजुरी आणि इतर खर्च, हे सगळे फार्मचे खर्च आहेत. आता आपण दुधापासून होणाऱ्या कमाईबद्दल बोलूया. डेअरी फार्ममध्ये उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे दूध उत्पादन आणि नव्याने जन्माला येणारे वासरे. सामान्यतः एक जनावर दरवर्षी एक वासरू देते आणि सरासरी 305 दिवस दूध देते. 10 गायी गुणा 15 लिटर दूध गुणा 305 दिवस. या हिशोबाने दरवर्षी 45,750 लिटर दूध आणि 10 वासरे मिळतात. अरे वा, ह्यात तर खूप फायदा आहे. वर्षभर दूध उत्पादन सामान्य प्रमाणात चालू राहिले तरच हे शक्य आहे. हे कसं मिळणार? हे तेव्हा शक्य आहे जेव्हा सर्व जनावरांची प्रजनन क्षमता चांगली असेल आणि ती दरवर्षी एकदा वासरू देतील. जर जनावरांमध्ये वंध्यत्व असेल आणि त्यामुळे दूध उत्पादन कमी होत असेल किंवा वासरू दिल्यानंतर 3 महिन्यात गर्भधारण होत नसेल तर त्यांची कोरडी अवस्था वाढते आणि त्यामुळे वार्षिक दूध उत्पादन कमी होते. सामान्यतः एक जनावर दरवर्षी एक वासरू देते आणि 305 दिवस दूध देते. पण जर प्रजनन क्षमता कमी असेल आणि केवळ 2 महिने गर्भधारणेला उशीर झाला किंवा कोरडी अवस्था वाढली तर दरवर्षी सुमारे 9,000 लिटर दुधाचे नुकसान होते आणि दुधासोबतच गायीच्या बाळालाही नुकसान होते. यामुळे या व्यवसायात नफा कमी आणि तोटा जास्त आहे. मग यावर उपाय काय आहे? मिनफा गोल्ड. मिनफा गोल्डची नियमित मात्रा दिल्याने डेअरी जनावरांमध्ये चांगली प्रजनन क्षमता निर्माण होते. तसेच दुधाची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते. सुरेश, मी नेहमी या गोष्टीकडे लक्ष देतो की माझ्या जनावरांना वर्षभर उच्च दर्जाचा आहार, खनिजे आणि सप्लिमेंट्स मिळत राहतील. कारण डेअरी जनावरांमध्ये खनिजांची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. खनिजे ही जनावरांच्या प्रजनन प्रक्रियेत आणि दूध उत्पादनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच मी माझ्या जनावरांना वर्षभर मिनफा गोल्ड देतो. मिनफा गोल्डमध्ये आधुनिक किलेशन तंत्रज्ञानातील MMHA चा वापर करण्यात आला आहे. मिनफा गोल्डमध्ये असलेली खनिजे आणि जीवनसत्वे राष्ट्रीय मानकानुसार आहेत. मिनफा गोल्डचा कोको व्हॅनिला चव प्राण्यांना खूपच आवडतो आणि बघता बघता ते लगेच आणि पूर्णपणे खातात. नियमितपणे जनावरांना मिनफा गोल्ड दिल्यास पोषणाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या वंध्यत्वाची शक्यता कमी होते. तसेच दूध उत्कृष्ट दर्जाचे आणि अधिक प्रमाणात मिळते. मिनफा गोल्डची नियमित मात्रा दिल्यामुळे हेही सुनिश्चित होते की डेअरी फार्ममध्ये दरवर्षी प्रत्येक गायीपासून एक वासरू किंवा वासरी मिळते आणि दूध उत्पन्न सातत्याने सुरू राहते.
महेश भाऊ, फार्म इकॉनॉमिक्स आणि जनावरांची जबाबदारी तुम्ही आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलंय. आजपासून आम्ही आमच्या जनावरांना मिनफा गोल्ड देण्यास सुरुवात करू आणि आमच्या डेअरी फार्म मधून नफा कमावू. मिनफा गोल्ड स्वीकारा, डेअरी फार्म मध्ये नफा कमवा.